मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले, कभी मुस्काए कभी छेड़े कभी बात करे, राधा कैसे न चले, राधा कैसे न चले, आग तन मन में लगे, राधा कैसे न चले. अरे, तुम्हाला असं वाटत असेल की ब्लॉगच्या सुरुवातीला मी हे गाणं का बोलते, सॉरी गाते. तर याच्या मागचं कारण आहे राधा. राधा पुस्तक. नुकतंच काही दिवसांपूर्वी मी राधा हे पुस्तक वाचलं. म्हणजे घेतलं होतं मी ते डिसेंबरमध्ये, पण ते काय बोलतात, लगातार असं ते मी पुस्तक वाचत नव्हते. मग जेव्हा एप्रिलची सुरुवात झाली तेव्हा मी ठरवलं की काही झालं तरी हे पुस्तक मला अगदी समजून हे संपूर्ण वाचून टाकायचंय. आणि मी 4-5 दिवसांमध्ये ते पुस्तक वाचलं. आणि त्यानंतर मला असं वाटलं की जर मी हे पुस्तक वाचते आणि माझं वाचून झालंय आणि त्यातील मला संपूर्ण कथा समजले किंवा ते माझ्या अगदी जवळचं झालंय, तर गेले कित्येक दिवस मी विचार करत होते की या पुस्तकाविषयी मी तुमच्यासोबत माहिती शेअर करावी किंवा माझा जो काही अनुभव आहे तो शेअर करावा. म्हणून आज मी हा व्हिडिओ बनवते, तर व्हिडिओ नक्की बघा. तर हे पुस्तक माझ्याकडे कसं आलं त्याची पण एक छोटीशी गोष्ट आहे. एकदा मी कुर्ला साईडला गेले होते, तेव्हा घरी येताना मला स्टेशनवरती पुस्तकं दिसली आणि माझी नजर पडली त्या पुस्तकावरती. आणि याचं कारण होतं ते म्हणजे याचा रंग. आणि जेव्हा मी ते पुस्तक हातात घेतलं तेव्हा मी पुस्तकाचं नाव वाचलं, राधा. तर मला असं झालं की मला हे पुस्तक वाचायचं आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं की या पुस्तकासंदर्भात माझा अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तर तो मी करायला सुरुवात करते. जास्त वेळ मी घेणार नाही. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगते. पुस्तक वाचल्यानंतर मी काही महत्त्वाचे मुद्दे हायलाईट केलेत. जेव्हा वाचून झालं होतं तेव्हा. तर मी ते महत्त्वाचे मुद्देच तुम्हाला सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट, या पुस्तकाशी संबंधित अशी एक गोष्ट आहे ज्याच्यावर माझा खूप विश्वास आहे आणि ती गोष्ट मला खूप आवडते, ती म्हणजे प्रेम. आणि प्रेम म्हटलं की आपल्यासमोर येतात चित्रपटातील गाणी किंवा पाऊस, हे सूर्यास्त, सूर्योदय, हे सगळं काही. पण जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा मला प्रेमाचा खरा अर्थ समजला. आणि प्रेमाबद्दल आपल्याला एक गोष्ट माहीत नाहीये, ती पण या पुस्तकाद्वारे समजली. आणि अर्थात जर जिथे राधा आहे तिथे प्रेम आहे आणि जिथे कृष्ण आहे तिथे राधा आहे. तर गोष्ट आहे श्रावणीची. हो, भले पुस्तक राधाचं असेल तरी यामध्ये एक महत्त्वाचा कॅरेक्टर आहे, ते म्हणजे श्रावणी. तर श्रावणी ही 22 वर्षांची मुलगी असते, जिचा नुकताच तिच्या प्रियकरासोबत ब्रेकअप झालेला असतो. आणि ती स्वतःला शोधण्यासाठी एक सोलो ट्रिप काढते. आणि सोलो ट्रिप अशी असते की मथुरा, वृंदावन, वाराणसी, आग्रा. तर तिची ती सोलो ट्रिप असते आणि ती तिचा म्हणजे प्रवास सांगत असते. आधी सुरुवातीला पुस्तकामध्ये त्या श्रावणीचा प्रवास आहे आणि नंतर मग ती तिच्या सोलो ट्रिपला जाते. तिकडे ती मथुरेला जाते, नाही, आधी वाराणसी फिरते आणि त्यानंतर ती वृंदावनात जाते. आणि वृंदावनात जाताच तिला राधा भेटते. आता राधा भेटल्यावरती श्रावणीला आधी विश्वास नाही बसत की मला राधा भेटले. पण जेव्हा राधा तिला तिचं अस्तित्व सांगते, तिला खात्री करून देते, तेव्हा श्रावणीला विश्वास बसतात. श्रावणीला राधा भेटतात. श्रावणी आपल्यासोबत जे काही घडलंय ते राधेला सांगते. मग राधा ते शांतपणे ऐकून घेते. मात्र राधा तिला वेगळ्याच पद्धतीने प्रेमाचा अर्थ समजवते किंवा जे आपल्यासोबत घडतंय त्याला कसं सामोरं जायचं याबद्दल ती सांगते. आणि अर्थात राधेपेक्षा प्रेमाविषयी कोण जास्त समजावू शकतं. तर अर्थात मी तुम्हाला पुस्तकाची संपूर्ण गोष्ट नाही सांगणार आहे. जी काही कथा आहे ते तुम्ही पुस्तक घेऊन वाचा. पण पुस्तकातील काही महत्त्वाच्या गोष्टी, काही महत्त्वाचं वाक्य किंवा काही महत्त्वाचा संदर्भ प्रेमासंदर्भात, तर तो जो काही मला आवडला तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जसं की मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा माझं पुस्तक वाचून झालं तेव्हा मी काही गोष्टी हायलाईट करून ठेवल्या होत्या. आता माझ्या मागे नदी आहे, तर नदीचाच पहिल्यांदा वाचते एक संदर्भ. सतत वाहणाऱ्या या यमुनेप्रमाणे प्रेमालाही वेळ आणि स्थळाच्या सीमा नसतात. प्रेम ही एक शक्तीच आहे जी बहुधा अस्तित्वाच्या मूलभूत स्वरूपाचं अंगच आहे. प्रेम हा असा धागा आहे जो प्रेम हा असा धागा आहे जो आपल्या स्वत्वांपासून तयार होतो आणि आपल्याला एका भव्य वैश्विक रचनेशी जोडतो.
युगानुयुगांपासून समाज व्यवस्था आणि मानवी व्यवहार बदलत आले, पण प्रेमाचं हे महत्त्व आजही कायम आहे. ते शेवटपर्यंत राहील. म्हणूनच मला प्रेम हे अस्तित्वाच्या मूलभूत स्वरूपाचं अंग वाटतं. आणि म्हणूनच माझा प्रेमावरती प्रचंड विश्वास आहे. प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे असं मी मानते. तसेच प्रेम ही जीवनासारखीच बहुआयामी घटना आहे. तिला भावना म्हणावं की घटना हे मला माहीत नाही. विज्ञान म्हणेल की मेंदूंमधील काही रसायनांमुळे आपण प्रेमात आहोत असं वाटतं. तेही खरंय. मात्र ती भावना कोणालाही पाहून स्त्रवत नाही. आपल्या अनुभवांमधून आणि इच्छांमुळे आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीचं एक चित्र आपल्या मनात असतं. त्या काल्पनिक व्यक्तीसमान एखादी व्यक्ती आपल्याला भेटली तर आपण प्रेमात पडतो. मग तुमची रसायनं वगैरे काम करतात. ते अनुभव, ती जडणघडण आणि ते काल्पनिक चित्रही प्रेमात पडण्याचाच भाग आहे. तर हे राधेने श्रावणीला समजावताना सांगितलंय प्रेमासंदर्भात. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे की राधा आणि कृष्ण एकत्र कधीच नव्हते. त्यांचा विरह हा ठरलेलाच होता. तर त्याच संदर्भात गोकुळ नावाचा एक भाग आहे. त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे. जे डोळे स्वप्न बघतात त्याच डोळ्यांतून अश्रू बाहेर पडतात. ज्या वृक्षाला बहर येतो त्याच वृक्षाला कालांतराने काटेरी वृक्ष फांद्यांसह गलित गात्र व्हावं लागतं. ज्या संकुलात लहान मुलांची किलबिल ऐकू येते तेच संकुल त्या मुलांच्या जाण्यानंतर खिन्न निशब्द होऊन एकांत सहन करतं. कृष्णासारखा तेजस्वी आणि पराक्रमी मुलगा वृंदावनासारख्या लहान गावात फार काळ राहणार नाही हे माहीत असूनही राधेने कृष्णाच्या अस्तित्वालाच आपलंसं करण्याचा प्रयत्न करून परम आनंदाला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, तो याच निसर्ग स्वभावामुळे. तर या ओळींमध्ये राधा आणि कृष्णाचा विरह या संदर्भात गोकुळाने मांडलेला हा विषय. तर राधेचं प्रेमाबाबतचं मत काय? प्रेम ही अगदी नैसर्गिक आणि सर्वांच्याच मनातली भावना असली तरी तिचा अर्थ शोधणं हे सोपं काम. अगदी योग्य. प्रेमाला कोणच समजू शकत नाही. इव्हन आजपर्यंत मी देखील समजले नाही, पण जितकं समजते तितकं मी त्याच्या प्रेमात असते. तर ठीक आहे. हा, आणि अजून एक, हे पुस्तक वाचताना श्रावणीच्या जागी मी स्वतःला इमॅजिन करत होते. मी देखील हा विचार करत होते, जर मी राधाला भेटले असते तर मी काय विचारलं असतं किंवा राधाला काय प्रश्न विचारले असते. असो, मी राधेकडे वळते. प्रेम, हा बघा, प्रेमाबद्दल राधेचं अजून एक मत. प्रेम हे 9 पाकळ्यांचं सुगंधी फूल आहे. विश्वास, संवाद, आदर, आनंद, संयम, तडजोड, विकास, आत्मीयता आणि क्षमा. मी पुन्हा एकदा वाचते. विश्वास, संवाद, आदर, आनंद, संयम, तडजोड, विकास, आत्मीयता आणि क्षमा. आजपर्यंत मी प्रेमाबद्दल जे काही ऐकलं तेव्हा प्रेमाबद्दल 2 गोष्टी मी ऐकल्या होत्या की प्रेमात विश्वास असला पाहिजे आणि एकमेकांबद्दलचा आदर. मात्र प्रेमामध्ये 9 अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला आत्मसात कराव्या लागतील. प्रेम दुर्मिळ असतं असं तुम्ही म्हणता. त्यामागे हे एक कारण आहे. त्या फुलाचा सुगंध सगळ्यांनाच आवडतो आणि हवाहवासा वाटतो. पण या पाकळ्यांचं काय? त्यांना टवटवीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतातच, कारण पाकळ्या हेच फूल आहे. पाकळ्यांशिवाय फूल असू शकत नाही. प्रेमाचा इतका सूक्ष्मपणे विचार केला तरच ते जपता येतं. म्हणजे विश्वास, संवाद, आदर, आनंद, संयम, तडजोड, विकास, आत्मीयता आणि क्षमा. हे ज्या 9 गोष्टी आहेत, या 9 पाकळ्या प्रेमाच्या आहेत आणि या 9 पाकळ्यांमुळे प्रेमाचं फूल बहरतं. आता मी खरं सांगू, जेव्हापासून मी हे पुस्तक वाचले तेव्हापासून या 9 गोष्टी मी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करते, पण कुठेतरी मी कमी पडते. काहीच गोष्टी माझ्या लक्षात राहत आहेत, पण मला ते माझा आमचा श्लोक मागून हसतोय, पण खरं सांगते की खूप मी प्रयत्न करते या 9 गोष्टी लक्षात ठेवण्याचा, पण मी कमी पडते. पण मला माहिती आहे हे लवकरच मी आत्मसात करेन. पुढचं मी बघते. मी जास्त काही हायलाईट नाही केलं. जे माझ्या मनाला मी काय बोलतात एकदम मनापासून माझ्या मनात त्या गोष्टी बसल्यात त्यांना मी हायलाईट केलं आणि तुमच्या समोर मी ते मांडत. आता माझा माझा भाचा बोलतोय की तू पुस्तकाचा रिव्ह्यू असा का देतेस, असा कोणी देतं का? तर मला फक्त एवढंच आहे की मला तुमच्यासोबत या पुस्तकातील काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करायच्या आहेत आणि ज्या मला आवडल्यात. आणि आता शेवटचं प्रेमासंदर्भात आहे. प्रेम ही जीवनातील एकमेव महत्त्वाची गोष्ट नसेल, मात्र ती सर्वात महत्त्वाची गोष्ट निश्चितच आहे. अजून एक तत्त्व लक्षात घेण्यासारखं आहे.
ते म्हणजे दोन गोष्टींमध्ये अद्वैत आहे असं आपण म्हणतो तेव्हा आपण दोन गोष्टींचं अस्तित्वही मान्य करतो. अद्वैत हा त्यांचा सहसंबंध आहे, सखोल विचार केल्यावर सुचलेलं तत्व आहे. पण दोन गोष्टींमध्ये अद्वैत असण्यासाठी मुळात दोन गोष्टी अस्तित्वात असायला हव्या. सुख आणि दुःखही असत आहे. त्यांच्या अद्वैतालाच आपण तृष्णा म्हणतो. त्यामुळे तृष्णा सुखही देऊ शकते आणि दुःखही देऊ शकते. त्यामुळे काहींना तृष्णा दुःखदायी वाटू शकते व काहींना सुखकारक. आणि आता मी शेवटचा मुद्दा वाचते या पुस्तकातील, कारण की जसं की मी म्हटलं की पूर्ण कथा मी तुम्हाला नाही सांगू शकत. जर तुम्हाला संपूर्ण गोष्ट वाचायची असेल तर तुम्ही हे राधा पुस्तक घ्या, तुम्हालाही ते आवडेल नक्कीच. डोळे इथे लाव ना. दुसरं एक नाही, मी पुस्तकातलं शोधत होते. हा, श्रावणी, कधीतरी आपल्याला कोमे जायचं आहे या विचाराने फूल स्वतः उमलायचं थांबतं का? त्याचा सुगंध कमी होतो का? कधीतरी प्रवास संपणार आहे असं म्हणून नदी उगमस्थानीच थांबते का? जीवन हा असा पुढे जाणारा प्रवाहच आहे. तू ठरवलं तरी तो थांबणार नाही. जोपर्यंत तू जिवंत आहे तोपर्यंत तो तुझं अस्तित्व प्रवाहीच राहील. किंबहुना तुझ्या मृत्यूनंतरही ते प्रवाहीच असेल. फक्त तुला भूतकाळाचं स्मरण होईल. त्यामुळे अशा निराशाजनक विचार करू. तुला माझा प्रेमविषयक दृष्टिकोन स्वप्नवत वाटला की काही आश्चर्यकारक गोष्ट नाही, कारण तो स्वप्नवतच आहे. मात्र स्वप्न का बघू नये? कुणास ठाऊक ते स्वप्न खरंही होईल. अर्थात नावात स्वप्नाली आणि मी खूप स्वप्न बघते आणि माझा देखील विश्वास आहे की स्वप्न बघतच राहिलं पाहिजे. काय सांगावं, कधी ते खरं होईल. आणि शेवटचं आता भूताची स्वप्न बघते. नाही, राधेत जे एकनिष्ठ प्रेम दडलं आहे ते निश्चितच आदर्श आहे. मात्र ते केवळ स्त्रियांसाठी आदर्श नसून पुरुषांसाठीही आदर्श आहे. तिची एकनिष्ठा, उत्कट प्रीती आणि क्षमाशीलता ही पती आणि पत्नीत असली तर ते नातं अतिशय सुंदर आणि आदर्शच ठरेल. खरंच राधा होणं सोपं नाही आणि राधेकडूनच खरा प्रेमाचा अर्थ समजेल. आणि आता मी तुम्हाला एक दाखवते. पाऊस पडणार आहे, तिकडे ढग आले. बरं आहेत ना? भाई स्क्रीनशॉट काढ फोटोचा, मस्त फोटो येतील. हा ना. व्हिडिओ मधून आता अतिशय महत्वाचा विषय तो म्हणजे विवाह. म्हणजे आता लग्नाचं वय झाल्यामुळे सगळे माझ्या मागे लागतात की लग्न कधी करतेस. पण हे बघा, विवाहाचा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. तू ज्या क्षमतेचा उल्लेख केलास ती क्षमता प्राप्त करण्यासाठी फक्त एका गोष्टीची आवश्यकता आहे. ती म्हणजे स्वतःला स्वतःचा परिचय असणं. आपलं रूप, आपली बुद्धी, आपली क्षमता आणि आपली इच्छा आपल्यालाच माहीत नसेल तर विवाहाऐवजी प्रथमतः व्यक्तिमत्वाचा विकास करायला हवा. कारण स्वतःबाबत अवास्तव कल्पना मनात असल्या तर त्या अवास्तव इच्छांना जन्म देतात. आज स्त्रियांना विभक्त होण्याचा अधिकार आहे, तू हे सांगितलं. या समानतेच्या जगात तुझ्यासारख्या मुलांप्रमाणे संपत्तीचा संग्रह करू शकतात. काळ बदलला आहे पण मी सांगितलेलं तत्व बदललं नाही, असं राधा म्हणाले. मला खरंच एक वाक्य खूप आवडलं की आपलं रूप, आपली बुद्धी, आपली क्षमता आणि आपली इच्छा आपल्यालाच माहीत नसेल तर विवाहाऐवजी प्रथमतः व्यक्तिमत्वाचा विकास करायला हवा. तर या पुस्तकात ओव्हरऑल काय आहे तर राधेने सांगितलेली विरहाबद्दलची माहिती आणि प्रेमासंदर्भाची माहिती. आता अर्थात राधा जन्मभर तिच्या प्राणनाथाच्या प्रतीक्षेत जगत राहिली, म्हणजे कृष्णाच्या. आणि हे काही सोपं नाही. आजच्या काळातल्या मुलीही हे सहन नाही करू शकत. म्हणजे समजा ब्रेकअप झाला तर जास्तीत जास्त मुली मूव ऑन होण्याचाच मार्ग निवडतात. कोणी वाट बघत बसत नाही. मात्र राधेने ज्या प्रकारे प्रेमाबद्दल माहिती सांगितले किंवा तो विरह असो त्याचा तिने अर्थ ज्या प्रकारे श्रावणीला समजवलाय तो खूप समजण्यासारखा आहे. असं नाही की म्हणजे मूव ऑन व्हायचं नाही, आपण विरह सहन करायचा किंवा वाट बघत राहायची. पण राधेने जे काही प्रेम म्हणजे काय असतं ते समजावून सांगितलंय ते खूप वाचण्यायोग्य आहे आणि ही गोष्टच खूप भारी आहे. त्यामुळे माझी खूप इच्छा आहे की तुम्ही जर माझा हा व्लॉग बघत असाल तर नक्की राधा हे पुस्तक वाचा, कारण ते खूप सुंदर आहे. आणि अर्थात प्रेमापेक्षाही हे पुस्तक खूप भारी आहे, कारण की प्रेमाबद्दलची माहिती हे व्यवस्थित समजावून सांगतं.